नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जो शब्दसंग्रह ही सिरीज सुरू केली त्याचा दिवस 3रा आहे. यामध्ये आज आपण वाक्यप्रचार 10 वाक्यप्रचार बघणार आहेत आणि जे नंतरच्या म्हणी आहेत ते पण आपण उद्या कंटिन्यू करणार आहे. पण आज आपल्या फक्त 10 वाक्यप्रचार असणार आहे आणि बरेचशा विद्यार्थ्यांचे असे पण मेसेज आहे की सर तुम्ही ह्या जे शब्दसंग्रह आहे तर याची बॅच कधी घेऊन येणार आहे? तर ह्या शब्दसंग्रहाची बॅच आपली 1 तारखेला येणार आहे आणि 1 तारखेला 1 दिवस आपण याची ऑफर ठेवणार आहे. त्यासाठी सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड करून ठेवा. ॲपची लिंक मी तुम्हाला कमेंट करा, ॲप लिंक म्हणून मी त्याची लिंक तुम्हाला मी देईल. ओके, चला आता आपण वेळ वाया न घालवता आज शब्दसंग्रह बघूया. पहिला शब्दसंग्रह वाक्यप्रचार अंगावर येणे याचा अर्थ काय होतो? तर एखादे कार्य बिघडून त्याची अडचण सोसावी लागणे. म्हणजेच काय रे? तर बघा, वाक्यात उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी मित्राला खोटे बोलून फसवण्याचा प्लॅन शेवटी रामच्याच अंगावर आला. म्हणजे बघा, आता हा मित्राला फसवायला गेला स्वतःच्या फायद्यासाठी, बरोबर ना? पण त्यामध्ये घडलंय असं की हा स्वतःच त्याच्यामध्ये अडकून गेलाय, म्हणजेच त्याच्या अंगावर आलंय. म्हणजे काय? तर एखादे कार्य बिघडून त्याची अडचण सोसावी लागणे हा त्याचा अर्थ होतो आणि हा वाक्यामध्ये असा याप्रमाणे उपयोग होणार आहे. ओके, पुढचा अंगावर शेकणे या शब्दाचा अर्थ काय होतो? नुकसान सहन करणे. अंगावर शेकणे याचा अर्थ काय होतो? नुकसान सहन करणे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये कोणती माहिती नसताना घाईघाईने बघा केलेली गुंतवणूक महेशच्या अंगावर शेकली. आता या महेशला काहीच माहित नव्हतं शेअर मार्केट म्हणजे काय असतं काही नाही. फक्त काहीतरी कुठे व्हिडिओ बघितला, कोणाचं तरी काहीतरी ऐकलं आणि म्हटलं आता आपण शेअर मार्केटमध्ये काय करूया ना, आपण गुंतवणूक करूया. मग आता गुंतवणूक करायची, याने गुंतवणूक केली पण त्याच्यामध्ये तो लॉस गेला. लॉस गेल्याच्या नंतर चांगला शेकून निघाला. मग त्याच्यासाठी मन लागू पडली अंगावर शेकणे. म्हणजेच काय झालं आता याला? तर नुकसान सहन करावं लागणार, म्हणून हा बाबा डोक्याला हात लावून बसलाय. म्हणून याने काय केलंय तर असा डोक्याला हात लावून बसलाय. ओके, नेक्स्ट अंगावरून वारा जाणे. बघा याचा अर्थ काय होतो? तर पक्षाघात होणे. अंगावरून वारा जाणे म्हणजे काय होणे? पक्षाघात होणे. ह्या बाबांनी काय झालंय तर व्यवसायामध्ये अचानक झालेल्या मोठ्या नुकसानीच्या धक्क्याने आजोबांच्या अंगावरून वारा गेला आणि ते अंथरुणाला काय झाले तर खिळले. म्हणजे यांना पॅरालिसिस झाला, यांच्या अंगावरनं वारा गेला. म्हणजेच काय झालं? पक्षाघात झाला. कशामुळे झालाय? तर त्यांना काय झालंय? व्यवसायामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ह्यामुळे. ओके, पुढे बघा आता अंगी लागणे याचा अर्थ काय होतो? अंगी लागणे. आता हा बघा किती खुश आहे, म्हणजे याच्या सोबत काहीतरी चांगलं घडलंय, बरोबर? त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगली गोष्ट घडली म्हणून तो खुश आहे. तर आता बघूया आपण काय नक्की त्याला फायदा झालाय. ओके, 100% चला चांगली गोष्ट आहे. कोणाचं तरी चांगलं होतंय ना, तर ह्या गोष्टीत आपल्याला आनंद आहे. मग काय? पोलीस भरतीसाठी रोज पहाटे 5 वाजता उठून केलेल्या कठीण व्यायाम शेवटी सुरेशच्या अंगी लागला आणि तो शेवटी पोलीस झाला, तो पास झाला. हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे, 100ने 1000% येणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा, अभ्यास करा, कष्ट करा. जसा हा हसतोय, जसा हा खुश आहे, तसं तुम्ही पण एक दिवस खुश असणार. हा माझा शब्द आहे. नेक्स्ट अंगीकार करणे म्हणजे काय करणे? बघा अंगीकार करणे ह्या शब्दाचा अर्थ म्हणजेच काय करणे तर स्वीकारणे. अंगीकार करणे म्हणजे काय करणे? स्वीकारणे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाचा शिस्तीचा अंगीकार केला. म्हणजेच आवश्यक असणे गरजेचे, स्वीकारणं गरजेचे. जर आपल्याला एखादी एक्झाम, एखादी परीक्षा जर आपल्याला पास व्हायची, तर ती पास होण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे, आपण अंगीकार केला पाहिजे. मग आता हा विद्यार्थी आहे, ते त्याचे शिक्षक त्याला पुस्तक देत आहे आणि तो ते स्वीकारतोय. म्हणजेच काय करतोय तर अंगीकार करतोय. ओके, नेक्स्ट पुढे अंडी पिल्ली ठाऊक असणे. बघा अंडी पिल्ली ठाऊक, आपण पण एखाद्याला म्हणतो मला त्याची सगळी अंडी पिल्ली माहिती आहे, काळजी नको करू. तो जर मला काही बोलला किंवा माझ्याविषयी जर काही जर त्याने कुठं काही टाकलं, आपल्याला सगळ्या अंडी पिल्ली माहिती आहे. म्हणजेच त्याचा अर्थ काय माहिती का? एखाद्याच्या गुप्त गोष्टीची माहिती असणं. आता याचा वाक्यात उपयोग कसा केलाय बघा, गुन्हेगाराची सर्व अंडी पिल्ली ठाऊक असल्यामुळे इन्स्पेक्टर पाटलांनी त्याची खोटी सबब ऐकून न घेता त्याला लगेच अटक केली. बघा आता हे डिजिटल इन्स्पेक्टर आहे, डिजिटल आहे. तुम्ही म्हणणार की वर्दी कुठे? वर्दी नाही त्यांना, ते सिव्हिल ड्रेसवर आहे. ते काय म्हणताय? जास्त नाटके करू नको, मला तुझी सगळी अंडी पिल्ली माहिती आहे. म्हणजे त्यांच्याकडे त्याचे पुरावे. ओके, म्हणजेच काय? गुप्त गोष्टीची माहिती असणे. पुढे बघा अंत पाहणे या शब्दाचा अर्थ काय होतो?
कसोटी पाहणे, छळणे आणि गांजणे. अंत पाहणे म्हणजे काय करणे? कसोटी पाहणे, छळणे आणि गांजणे. सलग 3 वर्ष अपयश येऊन विद्यार्थ्यांनी संयम सोडला नाही, पण आता परिस्थितीने त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहुणे. हा विद्यार्थी बिचारा गेल्या 3 वर्षांनी सातत्याने अभ्यास करतोय, खूप मेहनत करतोय, पण त्याचा काही रिझल्ट येत नाही. परंतु परिस्थितीने त्याचा अंत बघू नये, त्याच्या कष्टाला, त्याच्या मेहनतीला फळ मिळावं आणि त्याला सक्सेस हे भेटलं पाहिजे, असा त्याचा काय होतो तर अर्थ होतो. म्हणजेच अंत पाहणे, अर्थ कसोटी पाहणे, छळणे किंवा गांजणे. ठीक आहे. नेक्स्ट, अंत लागणे. बघा, अंत लागणे याचा अर्थ काय होतो? अंत लागणे, शेवट दिसणे, खोली समजणे. शेवट दिसणे, खोली समजणे. आता विज्ञान आज किती प्रगत झाले असले तरी ह्या अथांग अंतराळाचा पूर्ण अंत लागणे मानवासाठी अत्यंत कठीण आहे. म्हणजे विज्ञान आजपर्यंत किती पण पुढे गेलंय, पण जे काय अथांग आहे बघा, समुद्र आहे, त्याचा शोध लागणं अजूनपर्यंत काही शक्य झालेलं नाहीये. म्हणजेच अंत लागणे, शेवट दिसणे, खोली समजणे, तर त्याचा अर्थ होतो. अंतर देणे. अंतर देणे म्हणजे सोडून देणे, परित्याग करणे. सोडून देणे, परित्याग करणे. आयुष्यात किती कठीण प्रसंग आला तरी खऱ्या मित्राने एकमेकांना कधी अंतर देऊ नये. बघा, किती काही होऊ द्या, पण आपला जो मित्र आहे हा आपल्या सोबत असावा. कारण आपण आपल्या मित्राला सगळ्या गोष्टी शेअर करतो आणि काहीतरी त्याच्याकडनं अपेक्षा ठेवतो का हा कठीण काळात माझ्या सोबत पाहिजे. म्हणूनच त्यासाठी हा वाक्यप्रचार बनलेला आहे. अंतर देणे म्हणजे सोडून देणे, परित्याग करणे. आयुष्यात किती कठीण प्रसंग आला तरी खऱ्या मित्राने एकमेकांना कधी अंतर देऊ नये. त्यानंतर बघा, अंतर्मुख. अंतर्मुख होणे म्हणजे काय होणे? अंतर्मुख होणे, मनाशीच विचार करीत बसणे. आता हा बघा, हा एकटाच बसला इथं मनाशीच विचार करताय. तुमच्या मनात आला असेल की तुम्ही आहे तसे विचार करणारे, की याला कोणी सोडून तर नसेल गेलं ना, म्हणजे कोणी असेल त्याच्या जवळचं तर ते त्याला सोडून तर गेलं नसेल, असे बरेचशा तुमच्या मनामध्ये विचार येत असतील. पण तसं काही घडलेलं नाहीये. त्याचा अर्थ असा आहे की मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यापूर्वी उमेदवार क्षणभर अंतर्मुख झाला आणि त्याने योग्य विचार करून उत्तर दिली. त्याचा इंटरव्ह्यू विचारायचा. तुमच्या मनात वाईट विचार येतोय आणि त्या इंटरव्ह्यूला त्याला काय प्रश्न येणार आहे किंवा काय विचारू शकता हे शांत डोक्याने तो विचार करतोय आणि त्याचे योग्य उत्तर तो देऊन येणार आहे. म्हणजेच अंतर्मुख होणे म्हणजे मनाशीच विचार करीत बसणे. ओके, पुढे. अंत. बघा, अंतकरण तिळतिळ तुटणे. अंतकरण तिळतिळ तुटणे म्हणजे अतिशय वाईट वाटणे. अतिशय वाईट वाटणे. आता हे बाबा आहे, यांना खूप वाईट वाटले. मग यांच्यासोबत काय घडलं असावं बरं? बरोबर ना. अचानक आलेल्या महापुरात शेतकऱ्याच्या डोळ्यात देखील वाहून जाणारी उभी पिके वाहून सर्वांचं अंतकरण तिळतिळ तुटलं. ह्या बाबाचं पीक खूप चांगलं झालं होतं, वाढलं होतं, परंतु मुसळधार पाऊस झाला, खूप जोराचा पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर त्याचं जे पीक होतं ते पीक सगळं त्याचं वाहून गेलंय. म्हणून अंतकरण तिळतिळ तुटलंय, त्याचं अतिशय वाईट वाटतं. हे कोणालाही वाईट वाटणारच आहे, जेणेकरून कोणासोबतच असं घडू नये. ओके, नेक्स्ट. आता बघा, झालेत आजचे वाक्यप्रचार आपले पूर्ण 10 झालेत. उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहे 10 म्हणी बघणार आहे आणि समानार्थी विरुद्धार्थी हे देखील बघणार आहे. असेच नवनवीन जे वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द जाणून घेण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि एक लाईक तो बनताय. धन्यवाद.